नेरली तामगाव रस्ता पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली। त्यानंतर झालेल्या बैठकीत येत्या 15 तारखेपर्यंत यातून सकारात्मक निर्णय न झाल्यास आमची भूमिका ही सरकार विरोधात असेल असा इशाराही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिला। विमानतळाच्या संरक्षणाच्या कारणास्तव उजळाईवाडी नेरली तामगाव रस्ता बंद करण्यात आलाय। मात्र या रस्त्याला पर्यायी मार्ग होईपर्यंत हा मार्ग बंद करू नये अशी मागणी विधान परिषदेतील काँग्रेस गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक देखील झाली। या बैठकीत माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी नागरिकांच्या वतीने तीव्र भावना व्यक्त केल्या। माजी आमदार ऋतुराज पाटील त्याचबरोबर स्थानिक नागरिकांच्या भावना जाणून घेत पालकमंत्री आंबेडकर यांनी 15 मे रोजी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत। त्यावेळी त्यांच्यासोबत चर्चा करून किमान या मार्गावरून हलकी वाहने सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं। मात्र याबाबत येत्या 15 तारखेपर्यंत निर्णय न झाल्यास सरकारच्या विरोधात आमची भूमिका असेल असा इशाराही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिला। यावेळी कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे, प्रभारी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, गोकुळ संचालक प्रकाश पाटील, गोकुळ शिरगाव सरपंच चंद्रकांत डावरे, साताप्पा कांबळे, विकास पाटील, राजू माने, रणजित पाटील, लक्ष्मण हराळे, विश्वास तरटे यांच्यासह उजळाईवाडी नेरली तामगाव ग्रामस्थ उपस्थित होते। गोकुळ सोबत गो कूल।